महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर आक्रमक होताना पाहायला मिळतंय। हिंगोली जिल्ह्यात अनेक गावामध्ये राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही असे फलकही लावण्यात आले। रेवलगाव येथे ग्रामपंचायतचा ठराव घेऊन नेत्यांना गावबंदी तर मतदानावर बहिष्कार। वसमत तालुक्यातील रेवलगाव या गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने ग्रामपंचायतचा ठराव घेऊन राजकीय नेत्यांना गावात येण्यासाठी बंदी आणि येणाऱ्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याची देवासमोर घेतली शपथ। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी रेवलगाव येथे मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत राजकीय नेत्यांना गावात येण्यासाठी बंदी, मतदानावर बहिष्कार याची देवासमोर शपथ घेतली। या कार्यक्रमामध्ये देऊळगाव गावातील हजारो महिला, नागरिक, तरुण तरुणी उपस्थित होते। बघूयात आमचे प्रतिनिधी नागराज येंगडे यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया। एक मराठा लाख मराठा हा नारा घेऊन मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी एक पुकारलेला आहे। आंतरवाली सराटी या ठिकाणी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास बसले होते। तेव्हा त्यांच्या आमरण उपोषणावर लाठीचार्ज झाला। तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातला सकल मराठा समाज हा पेटून उठला आहे। ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण हवं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषणे, आमरण उपोषणे एवढंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गावामध्ये पुढारी नेते यांना गावबंदीचे बॅनर सुद्धा लावण्यात आले। त्याच अनुषंगाने आपल्या वसमत तालुक्यातील रेवलगाव या गावामध्ये सुद्धा आज ग्रामपंचायतचा ठराव घेऊन नेते पुढारी यांना गावबंदी करण्यात आलेले आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी देवळासमोर शपथ घेऊन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आताच आपल्यासोबत रेवलगावचे काही ग्रामस्थ आहेत। दादा, या ठिकाणी जे आपण शपथ घेतली मराठा आरक्षणासाठी, हा जो आपला लढा आहे, काय सांगणार, काय भूमिका आहे? या ठिकाणी सर्व गावकरी मिळून आम्ही मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळावं यासाठी सर्वांनी शपथ घेतलेली आहे की यापुढे गावामध्ये कोण्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावबंदी करण्यात आलेली आहे। कोण्या नेत्यालाही येऊ दिलं जाणार नाही, कोण्या नेत्याच्या कार्यकर्त्याला सुद्धा गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही व यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका असतील कोण्याही निवडणुकीची उमेदवारी सुद्धा गावात घेतली जाणार नाही व कोण्या निवडणुकीला मतदान सुद्धा करण्यात येणार नाही असं आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने ग्रामपंचायतचा ठराव घेतलेला आहे। बघितलं, जेव्हा जरांगे पाटील हे आमरण उपोषणात बसले तेव्हा शासनाने त्यांना 30 दिवसाचा वेळ मागितला होता, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी 10 दिवस एक्स्ट्रा म्हणजे असे 40 दिवस दिले होते। परंतु त्या 40 दिवसातही आतापर्यंत शासनाने कोणती दखल घेतली नाही। त्यामुळे परत सुद्धा आता सकल मराठा समाज आता पेटून उठलेला आहे। आरक्षण हवंय ही मागणी करत संपूर्ण गावामध्ये एक आंदोलने, साखळी उपोषणे हे राबवले जात आहेत। काय दादा, काय सांगणार आपण? त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत 30 दिवसाचा वेळ शासनाने मागितला होता। त्यानंतर मराठा समाजाच्या वतीनं 10 दिवसाचा एक्स्ट्रा वेळ त्यांना देण्यात आला होता। या 40 दिवसामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारचं निर्णय अथवा त्यावर काही अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही। त्यामुळं जरांगे पाटील वारंवार म्हणत आहेत की यापुढे जे होणारं जे आंदोलन असेल ते सरकारला झेपणारही नाही आणि पेलणारही नाही। शासनाने याचा विचार करावा की ही राजकीय नेत्यांवर गावबंदी किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही। हे लोक, आम जनता, हे सर्वसाधारण मराठा माणूस का अवलंब करत असेल या मार्गाचा, याचा विचार शासनाने कुठेतरी केला पाहिजे। सगळ्यात आवश्यकता आरक्षणाची आपल्या म्हणजे कशासाठी आपल्याला आरक्षण पाहिजे? आरक्षण आपल्याला शिक्षणासाठी पाहिजे। म्हणजे बाकी शैक्षणिक जे शासनाचे जे धोरण आहेत इतके हे आहेत समजा की त्यामध्ये फार तफावत आहे। जसं की आता बरं, काही नेते असे आहेत की आम्ही 96 कोळी मराठा आहेत, आम्हाला कुणबी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असेही काही म्हणजे पुढाऱ्यांनी
वक्तव्य केले, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? हो, त्यामध्ये नारायण राणे असतील, रामदासभाई कदम असतील, तिथून त्यांचे पुत्र नितेश राणे आहेत, यांनी असं वक्तव्य केले की आम्ही 96 कोळी मराठा आहोत आणि आम्हाला आरक्षणाची गरज नाही. किंवा त्यानंतर रामदास कदम असतील, त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडील कुठलाही 96 कोळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ते प्रस्थापित मराठी आहेत. त्यांनी गडगंज अशी संपत्ती, त्यांच्या 7 पिढ्या पुरेल एवढी संपत्ती त्यांनी कमावून ठेवलेली आहे. त्यांना या आरक्षणाची अजिबात गरज नसेल. पण जे इतर समाज आहे, 90% समाज आहे मराठा बांधव, त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. ते यांच्यासारखे गडगंज संपत्ती कमावलेली नाही किंवा त्यांच्याकडे अशी आर्थिक परिस्थिती त्यांची नाहीये. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही लढाई नुसते फक्त पुरुषच लढत नाहीत, तर त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन महिला सुद्धा त्या लढाईमध्ये सामील होता. नेमक्या ह्याच महिला यांच्या काय मागण्या आहेत आणि तुम्ही जे आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जे मराठा आरक्षणासाठी मागणी करायचं, काय मागणी आहे तुमची? काय सांगा सोडत. माझी एवढीच मागणी आहे की मराठा आरक्षण भेटाय पाहिजे. कारण मला माहित आहे की मराठ्याच्या म्हणजे मुलीचं काही होऊ शकत नाही शिकून, म्हणून यासाठी मी शिकले नाही. पण माझी एवढी इच्छा आहे की माझी मुलगी शिकावी, यासाठी आरक्षण भेटाय पाहिजे. बघितलं, सकल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अति आवश्यक म्हणजे आरक्षण. आणि असेच काही आपल्यासोबत विद्यार्थिनी सुद्धा आहेत. ताई, तुमचं शिक्षण काय झालं आणि आरक्षण याबद्दल आपली काय मागणी? माझं BA फर्स्ट इयर झालेलं आहे. मला असं वाटतंय की माझं शिक्षण झालं नाही, पण यापुढे जे विद्यार्थी शिकणार आहेत त्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे. म्हणजे माझी पुढची पिढी शिकायला हवी, आरक्षण भेटलंच पाहिजे. या ठिकाणी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावसाठी हा रेऊलगावमध्ये हा जो आपण जनसमुदाय बघू शकता, यामध्ये महिला आहेत, तरुणी आहेत, तरुण मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, तरुण, सर्वांचा समावेश या ठिकाणी आलेला आहे. आणि यांची एकच मागणी आहे की आम्हाला सकल मराठाला सरसगट आरक्षण पाहिजे. आणि यासाठी आरक्षण पाहिजे की आमच्या मुलांबाळांसाठी शिक्षणासाठी अति आवश्यक आरक्षण आहे आणि त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. यासाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा जरांगे पाटील याच मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेत आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आता संपूर्ण जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, सर्कल मध्ये सकल मराठा समाज हा पेटून उठला आहे. आता याच पेटून उठलेल्या भूमिकेकडे शासन कधी लक्ष करेल आणि हे जे यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण करेल का, हेही तेवढंच पाहणं महत्वाचं आहे. यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. मी नागराज इंगळे, हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.